सर, आज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून आपला मान सन्मान करण्यात आला. काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल? आज 1 मे 2024 रोजी आमच्या वीर वाजेकर कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयास महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघामार्फत या ठिकाणी आज विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्याबद्दल आम्हाला या ठिकाणी विशेष आनंद होत आहे आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघास मी या निमित्तानं त्यांचे मी धन्यवाद या ठिकाणी करतो. आम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करीत असताना रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जी काही मूल्य या ठिकाणी समाजामध्ये रुजवलेले आहेत, आमच्या रयत सेवकामध्ये रुजवलेले आहेत, त्याचाच नेहमी आदर करून आणि या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आम्ही काम करीत असतो. हे शैक्षणिक कार्य पूर्ण करत असताना आम्ही समाजाची शैक्षणिक गरज उच्च शिक्षणातील काय आहे हे डोळ्यासमोर ठेवूनच या ठिकाणी काम करतो. आणि हे करीत असताना रयत शिक्षण संस्थेचं जे काय मूळ ध्येय आहे की समाजातील गोरगरीब वंचित तळागाळातील विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे, तर अशा विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं आम्ही नेहमीच या ठिकाणी जागृत असतो. प्रसंगी विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणं, विद्यार्थ्यांना महाविद्यालयापर्यंत आणणं आणि गरज पडली तर त्यांच्या फीची सुद्धा व्यवस्था महाविद्यालयामार्फत किंवा अगदी प्राध्यापकांच्या मार्फतसुद्धा करण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळे एखादा कोणी ज्याला उच्च शिक्षण घ्यायचं आहे असा शिक्षणापासून वंचित राहू नये. जो आमच्या नजरेस पडतो किंवा आम्हाला ज्या ठिकाणी आम्हाला असे विद्यार्थी सापडतात तर त्याच्या भविष्याच्या दृष्टीने हे महाविद्यालय नेहमीच या ठिकाणी प्रयत्न करतो. या महाविद्यालयाचा विचार केला तर रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं अतिशय मानाचा दिला जाणारा जो कर्मवीर पुरस्कार असतो तो पुरस्कार या महाविद्यालयास प्राप्त झालेला आहे. नवी मुंबई विद्यापीठाशी संलग्नित हे महाविद्यालय आहे आणि या महाविद्यालयास विद्यापीठाचा सुद्धा आदर्श महाविद्यालय पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आम्ही उच्च शिक्षणामध्ये विशेषतः डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री लेवल या स्तरावरती आम्ही काम करीत असतो. अलीकडे आम्ही महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची शिक्षणाची गरज लक्षात घेऊन PG स्तरावरती विशेषतः MA, MCOM, MSc, MSc IT अशा विविध स्ट्रीम्समध्ये उपलब्ध असणारे जे काय कोर्सेस आहेत ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि त्यामुळे हे जे PG कोर्सेसना विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी नवी मुंबई अथवा मुंबई अशा ठिकाणी जावं लागत होतं, तर त्यांची या निमित्ताने या ठिकाणी सोय झालेली आहे. महाविद्यालयामध्ये काम करत असणारा प्राध्यापक हा सुद्धा या ठिकाणी एक महत्त्वाचा घटक असतो. आणि अतिशय उच्च विद्याविभूषित आणि तळमळीनं काम करणारे शिक्षक या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांच्या गरजा विचारात घेऊन आणि भविष्यकाळामध्ये नेमके कोणत्या प्रकारचे उद्योग किंवा व्यवसाय किंवा नोकऱ्या या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत त्या अनुषंगानं नवनवीन संकल्पना राबवणं, नवनवीन उपक्रम राबवणं, विद्यार्थ्यांना त्या प्रवाहामध्ये आणणं आणि विद्यार्थ्यांची त्या दृष्टीनं तयारी करून घेणं ही आमच्या पुढची ही काही ध्येय आहेत आणि त्या दृष्टीनं आम्ही नेहमीच या ठिकाणी सातत्यानं काम करीत असतो. विद्यार्थी नावारूपाला आला पाहिजे, विद्यार्थी हा या महाविद्यालयाशी संलग्नित राहिला पाहिजे आणि एकूणच महाविद्यालयामध्येच नुसतं काम न करता आम्ही प्रसंगी समाजामध्ये सुद्धा NSS असेल किंवा इतर काही विभाग असतात त्या माध्यमातून समाजामध्ये सुद्धा जाऊन आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवतो. आणि जेणेकरून हे महाविद्यालय हे विद्यार्थीप्रिय समाजप्रिय व्हावं आणि महाविद्यालयाची जो काही शैक्षणिक दर्जा आहे तो दर्जा कसा उंचावेल या दृष्टीनं आम्ही सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करीत असतो.